Hello, good evening, all of you. Yes, good evening. And today is the beginning of the week, and I expect that you have done your all pending works of Saturday and Sundays. So it's our beginning of the week. You have to continue and keep it up. You are doing well. Fantastic. So let's start our session now. Today we are going to start and we are going to study about three continuous tenses, and they are present perfect continuous tense, past perfect continuous tense, and future perfect continuous tense. Recently means 2 days before we studied about all perfect tenses. Before that we studied about all continuous tenses, and before that we studied about API, means all simple tenses, which took more than 4 days we have completed over there. And then we started our rapid session of all tenses. So you are doing your homework also very well. So now there are some of the sessions of question and answers also, which we are going to have today also. So come on, let's start. आता आपण या ठिकाणी आजच्या भागाला सुरुवात करतोय ते आहे तीन चालू पूर्ण काळ. त्यातलं एक आहे चालू पूर्ण वर्तमान काळ, दुसरा आहे चालू पूर्ण भूतकाळ, तिसरा आहे चालू पूर्ण भविष्यकाळ. आता डेफिनेशन्स किंवा फॉर्म्युल्यांची गरज नाहीये. आपल्याला एक कळलेलं आहे की प्रत्येक काळामध्ये वाक्याची सुरुवात कर्त्याने होते आणि कर्ता 9 पैकी असतो कुठलाही. 9 पैकी एक कोणतरी सुरुवातीला कर्ता असतो. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापदांचा वापर होतो आणि त्यानुसार काळाप्रमाणे क्रियापदाची रूपं वापरली जातात. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं. थोडंसं रिवाइज करतोय मी. आपण ज्या वेळेला एपीआय बद्दल शिकलो, म्हणजे ऍक्शन, पोझिशन, इन्फॉर्मेशन, तेव्हा आपण 3 साध्या काळांचा टेबलच्या फॉर्ममध्ये अभ्यास केलेला आहे. ज्यामध्ये 3 प्रकारचे होते. 3 साधा वर्तमान काळ, 3 साधा भूतकाळ आणि 3 साधा भविष्यकाळ. त्यामध्ये प्रत्येकाचा ऍक्शन 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 अशा प्रकार होत्या आणि तिथे क्रियापदांचा वापर झालेला आपल्याला दिसलेला आहे. त्यानंतर आपण पोझिशन आणि इन्फॉर्मेशन या प्रकारांमध्ये कुठेही क्रियापदाचा वापर झालेला नाही, तर तिथे नामाचा किंवा विशेषणांचा वापर झालेला आहे, हे या टेबलमध्ये आपल्याला समजतंय. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली की तिन्ही साध्या काळांमध्ये ऍक्शन या प्रकारात क्रियापदांचा वापर झालेला आहे. पण जेव्हा आपण एपीआयचा काळ अभ्यास संपवला, त्यानंतर मग 3 चालू काळांचा अभ्यास सुरू केला आणि ज्यामध्ये क्रियापदांचं चौथं रूप वापरलेलं दिसतं तिन्ही काळामध्ये. चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ, चालू भविष्यकाळ. त्यानंतर आपण 3 पूर्ण काळांचा अभ्यास केला, म्हणजे पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, पूर्ण भविष्यकाळ. तिथे क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा वापर झालेला होता. आणि आता स्क्रीनवरती जे आपल्याला 3 काळ दिसत आहेत, ते तिन्ही काळ जे आहेत ते चालू पूर्ण वर्तमान काळ, चालू पूर्ण भूतकाळ आणि चालू पूर्ण भविष्यकाळ. या तिन्ही प्रकारांमध्ये पुन्हा क्रियापदांच्या चौथ्या रूपाचा वापर झालेला दिसतो आहे. तर थोडंसं वर्णन करून घेऊ आपण की हे कशा प्रकारे बोलले जातात. आता पहिला जो आहे सर्वात, तो म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. यामध्ये एक वाक्य आपण घेतलेलं आहे की राम गाडी मराठी हिंदीमध्ये लिहिले राम गाडी चलाता आ रहा है. तर आपण मराठीत बोलू की राम गाडी चालवत आलेला आहे. आता या ठिकाणी राम गाडी चालवत आलेला आहे म्हणजे कुठून तरी चालत आलेला आहे असा अर्थ घ्यायचा नाहीये. तर ती कृती बऱ्याच वेळापासून चालू आहे आणि अजूनही चालू आहे
याला आपण म्हणतो की चालवत आलेला आहे, करत आलेला आहे, जात आलेला आहे, येत आलेला आहे. अशा प्रकारचं वाक्य हे ग्रॅमॅटिकली असतं. पण इथे म्हटलेलं आहे राम गाडी चालवत आलेला आहे. म्हणजे काय, तर रामने गाडी चालवण्याची क्रिया काही वेळांपूर्वी सुरू केली होती आणि ती अजूनही चालू आहे. म्हणून या काळाला म्हणतात चालू पूर्ण वर्तमान काळ. तर या काळाचा वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा एखादी कृती काही काळापूर्वी सुरुवात झालेली आहे आणि काही काळापूर्वी म्हणण्यापेक्षा काही काळापूर्वी, काही तासांपूर्वी, काही दिवसांपूर्वी, पण अजूनही चालू आहे, अशा प्रकारच्या वाक्यांना हॅज बीन आणि हॅव बीन या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर झालेला होतो. पण नियम तो आपला जुनाच वर्तमान काळाचा, की कर्त्यांचे दोन भाग झालेले आहेत, जे की 9 कर्ते असतात. आपण पहिल्यापासून बघत आलेलो आहोत. साध्या वर्तमान काळापासून आपण हा नियम बघत आलेलो आहोत. आता चालू पूर्ण वर्तमान काळ शिकतोय. इथेही 2 प्रकार झालेले दिसतात. म्हणजे कर्ते जर अनेक वचने असतील, जे की आय, वी, यू, दे, प्लुरल नाउन यापैकी जर कर्ते असतील, तर तुम्हाला हॅव बीनचा वापर झालेला दिसतो. हॅव बीन बरं का. आणि त्यानंतर क्रियापदाच्या चौथ्या रूपाचा वापर झालेला इथे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे कर्त्या ठिकाणी जर एकवचनी कर्ता असेल, म्हणजे ही, शी, इट, सिंग्युलर नाउन यापैकी कोणताही एक कर्ता असेल, तर हॅज बीन आणि क्रियापदाच्या चौथ्या रूपाचा वापर आणि मग पुढं कर्म असं ते स्ट्रक्चर आहे. तर तुम्हाला आता शिकवताना माझ्या डोक्यात असं एक वाक्य आलंय, त्याचं प्रॅक्टिकली कसं वाक्य होऊ शकतं. म्हणजे उदाहरणार्थ समजा एखादा मुलगा अभ्यास करतोय किंवा आई वडील बाहेर गेलेले आहेत आणि त्यांनी घरी फोन केलाय मुलाला किंवा मुलीला आणि फोन की काय करत आहेस, तर तो 2 प्रकारे तुम्हाला उत्तर देतो फोनवरती. एक तर मी अभ्यास करत आहे किंवा मी अभ्यास करत आलेलो आहे. हे मराठीमध्ये 2 प्रकार बघायला मिळतात की मी अभ्यास करत आहे म्हणजे आत्ता करत आहे आणि मी अभ्यास करत आलेलो आहे म्हणजे बऱ्याच वेळापासून ती कृती करतोय, अजूनही करतोय. याला इंग्लिशमध्ये काय म्हणणार, की मी अभ्यास करत आहे म्हणजे कृती आत्ता घडत आहे हे दाखवण्यासाठी आय एम स्टडिंग एकतर या प्रकारचं वाक्य होईल किंवा मी मगाचपासून अभ्यास करत आलेलो आहे तर आय हॅव बीन स्टडिंग याचा अर्थ करत आलेलो आहे. म्हणजे एमिजार म्हणजे कर्त्यानंतर एमिजार आणि पुढं क्रियापदाचं चौथं रूप, याचा अर्थ ती कृती चालू अवस्थेमध्ये आहे असं म्हणता येईल. आणि ज्या वेळेला कर्त्यानंतर हॅव बीन किंवा हॅज बीन आणि पुढे चौथं रूप आलेलं आहे, तेव्हा त्याचा अर्थ होतो की एखादी क्रिया किंवा कृती करत आलेलो आहे. अशा अर्थाने याचा हॅव बीन किंवा हॅज बीनचा अर्थ घ्यायचा असतो. मग पहिलं वाक्य आपण जेव्हा स्क्रीनवरती पाहतोय, राम गाडी चालवत आलेला आहे. राम हॅज बीन ड्रायव्हिंग अ कार. मग पुढे जर तुम्हाला असं म्हणायचंय की राम सकाळपासून गाडी चालवत आलेला आहे, मग पुढे अटॅचमेंट काय होईल, तर राम हॅज बीन ड्रायव्हिंग अ कार सिन्स द मॉर्निंग. सिन्सचा अर्थ सिन्स आणि फ्रॉमचा वेगळा आहे. फ्रॉम म्हणजे च्या दिशेने, च्या कडून असं तो फ्रॉम दुहेरी अर्थ आहे आणि सिन्स म्हणजे च्या वेळेपासून, म्हणून इथे सिन्स हा अर्थ घ्यायचा आहे. SINCE म्हणजे सिन्स म्हणजे एखाद्या वेळेपासून, म्हणून सिन्स या ठिकाणी बोललं जातं. मग तो म्हणणार आहे, तो म्हणणार की राम सकाळपासून गाडी चालवत आहे, म्हणजे राम हॅज बीन ड्रायव्हिंग अ कार सिन्स द मॉर्निंग किंवा राम बराच वेळापासून गाडी चालवत आलेला आहे, तर राम हॅज बीन ड्रायव्हिंग अ कार सिन्स अ लॉंग टाइम असं काहीतरी तुम्ही म्हणू शकता. हा झाला चालू पूर्ण वर्तमान काळ. आता यातील
दुसरा प्रकार जो आहे तो आहे चालू पूर्ण भूतकाळ. आपण काय केलंय, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळाचं एक वाक्य बघितलं. राम गाडी चालवत आलेला आहे. आता शेजारच्या कॉलममध्ये पास्ट परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ हे वाक्य आपण बघूया. राम गाडी चलाता आ रहा. एक मिनिट. कट झाला. हॅलो हॅलो, आवाज येतोय? आता येतोय का आवाज? एक मिनिट, पण आवाज येतोय का आता? एक मिनिट. 1 मिनिट, 1 मिनिट. हा, येतोय का आवाज आता? हा, आवाज येतोय का? एक मिनिट. हा, स्क्रीन दिसतो. हा, माझा आवाज येतोय का आता? आवाज आला? हा, ते हा हा ते काय झालं माहिती का, थोडस परवा दिवशी एक मेसेज आपण बघितला की काहीतरी केबलचं काम करतात पुण्यामध्ये, काहीतरी तोडफोड झालेली आहे काय केबलची. त्याच्यामुळे मध्येच काहीतरी काहीतरी गडबड होत असावी असं मला वाटतंय, काहीतरी कारण असावं. आता आवाज येतो ना क्लिअर? हा, ठीक आहे, चालेल, कंटिन्यू करू आपण आता. ओके, फाईन. तर आपण आता अभ्यास करत होतो चालू पूर्ण वर्तमान काळाचा, आणि आता चालू पूर्ण भूतकाळ म्हणजे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ. आता चालू पूर्ण वर्तमान काळ मग कशी बघितलं आपण. आता चालू पूर्ण भूतकाळ म्हणजे काय, तर डेफिनेशन असं आहे की एखादी क्रिया किंवा कृती केव्हा तरी भूतकाळामध्ये चालू झालेली होती आणि काही अंतरानंतर ती संपलेली आहे. म्हणजे ती कृती सुरू झाली, ती काही वेळ चालली आणि नंतर संपली, आत्ता चालू नाहीये. त्याला म्हणतात पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग याला मराठीमध्ये म्हणायचंय, राम गाडी चालवत आलेला होता. म्हणजे आत्ता चालवत नाहीये, पण काही काळ तो ती कृती करत होता आणि म्हणून कर्त्यानंतर हॅड बीन या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर होऊन पुढे क्रियापदाचे चौथे रूप येते. म्हणजे राम हॅड बीन ड्रायव्हिंग अ कार, आणि इथे जर आपल्याला अटॅच करायचं झालं की राम सकाळपासून गाडी चालवत आलेला होता, तर राम हॅड बीन ड्रायव्हिंग कार सिन्स द मॉर्निंग किंवा सिन्स अ लॉंग टाइम, काय पण चालेल. मग या ठिकाणी हॅड बीन का घेतला बरं? कारण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये जो नियम आहे की 9 कर्त्यांना 2 भागामध्ये विभागलेला आहे, जे आपण साध्या वर्तमान काळापासून शिकत आलेलो आहे. तर चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये सुद्धा 9 कर्त्यांना 2 भागामध्ये विभागलेला आहे. म्हणजे आय, वी, यू, दे प्लुरल नाउन पैकी असेल तर हॅव बीन घ्यायचा आहे आणि पुढे क्रियापदाचे चौथे रूप घ्यायचंय. त्याचप्रमाणे कर्त्या ठिकाणी ही, शी, इट सिंग्युलर नाउन पैकी असेल तर हॅज बीन आणि क्रियापदाचे चौथे रूप घ्यायचंय. पण चालू पूर्ण भूतकाळामध्ये 9च्या 9 पैकी कुणीही कर्ता असेल तर फक्त आणि फक्त हॅड बीनच येतो, कारण इथे कर्त्यांची विभागणी केलेली नाही. इथे एकमेव सहाय्यकारी क्रियापद आहे, ते म्हणजे हॅड बीन. मग या ठिकाणी विभाग होण्याची गरज नाहीये. मग आय, वी, यू, दे, ही, शी, इट सिंग्युलर नाउन प्लुरल नाउन 9 पैकी कोणी असेल तरी शेवटी त्यानंतर हॅड बीन आणि क्रियापदाचं चौथं रूप. म्हणजे राम गाडी चालवत आलेला होता, राम हॅड बीन ड्रायव्हिंग अ कार. हे झालं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आपण आता बघितला. आता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आपण बघितला.
आणि शेवटी जो आहे तो आहे शेवटच्या कॉलममध्ये फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ. चालू पूर्ण भविष्य काळामध्ये एखादी क्रिया किंवा कृती केव्हा तरी चालू होऊन पुढे अंदाजात केव्हा तरी संपलेली आहे अशा प्रकारचा वापर चालू पूर्ण भविष्य काळासाठी केला जातो. मग आता इथे काय केलं बघा, इथे तोच नियम जो आपण साध्या भविष्य काळापासून बघत आलेलो आहोत. आय आणि वी पैकी जर करता असेल तर शाल, इतर कोणताही करता असेल तर विल, हे आपण साध्या भविष्य काळात बघितलं. चालू भविष्य काळामध्ये आय किंवा वी असेल तर शाल बी, इतर कोणताही करता असेल तर विल बी. त्यानंतर पूर्ण भविष्य काळामध्ये करता आय किंवा वी असेल तर शॅल हॅव आणि इतर कोणताही करता असेल तर विल हॅव. सेम चालू पूर्ण भविष्य काळामध्ये करता आय किंवा वी असेल तर शॅल हॅव बीन, बघा शॅल हॅव बीन, आणि इतर कोणताही करता असेल आय आणि वी सोडून तर विल हॅव बीन. मग इथे होणारं वाक्य काय होणार, राम गाडी चालवत आलेला असेल. अंदाज बांधलेला इथे सुद्धा, म्हणजे राम गाडी चालवत आलेला असेल, इथे असेल असं वाक्य होईल. मग त्याला इंग्लिशमध्ये म्हणणार राम विल हॅव बीन ड्रायव्हिंग अ कार. आणि इथं जर आपण असं म्हटलं की राम सकाळपासून गाडी चालवत आलेला असेल तर राम विल हॅव बीन ड्रायव्हिंग अ कार सिन्स द मॉर्निंग, किंवा राम विल हॅव बीन ड्रायव्हिंग अ कार सिन्स अ लॉंग टाइम. अशा प्रकारची वाक्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. मग तिन्ही प्रकारची वाक्य मराठीत कशी होतील, राम गाडी चालवत आलेला आहे, राम गाडी चालवत आलेला होता आणि राम गाडी चालवत आलेला असेल. आता भले आपण राम करता घेऊन अनेक वाक्य केली, करता सेम ठेवला होता, पण आता इथून पुढे वेगवेगळी वाक्य वेगवेगळ्या कर्त्यांना घेऊन आपण करणार आहोत. मग ही 3 वाक्य कशी होणार, राम हॅज बीन ड्रायव्हिंग अ कार, दुसरं राम हॅड बीन ड्रायव्हिंग अ कार, त्यानंतर शेवटचं राम विल हॅव बीन ड्रायव्हिंग अ कार. अशी 3 वाक्य आपण होकारार्थी तिन्ही काळांची पाहिली. आता 3 वाक्य आपण नकारार्थी बघायची, चालू पूर्ण वर्तमान काळ, चालू पूर्ण भूतकाळ आणि चालू पूर्ण भविष्यकाळ. इथे म्हटले राम गाडी चालवत आलेला नाही, राम गाडी चालवत आलेला नाहीये असं जरी घेतलं तरी चालेल. इथे फक्त नॉट अटॅच होणार, हॅज बीन किंवा हॅव बीनच्या मध्ये नॉट बसेल. आता राम म्हणजे कर्ता एकवचनी असल्यामुळे राम हॅज बीनच्या मध्ये नॉट बसणार, राम हॅज नॉट बीन ड्रायव्हिंग अ कार. याला असंही म्हणू शकाल, राम हॅझंट बीन, हॅज नॉटला हॅझंट म्हटलं तरी चालतं, राम हॅझंट बीन ड्रायव्हिंग अ कार. सेम चालू पूर्ण भूतकाळ नकार, राम गाडी चालवत आलेला नव्हता. आता हॅड बीनच्या मध्ये नॉट, राम हॅड नॉट बीन ड्रायव्हिंग अ कार, तर हॅड नॉटला शॉर्टमध्ये हॅडंट बीन म्हटलं तरी चालतं, राम हॅडंट बीन ड्रायव्हिंग अ कार. आणि त्यानंतर नकार चालू पूर्ण भविष्यकाळ, राम गाडी चालवत आलेला नसेल. मग विल हॅव बीनच्या मध्ये विलला नॉट अटॅच होतो आणि पुढे वोंट होतो, म्हणजेच राम विल नॉट हॅव बीन ड्रायव्हिंग अ कार, याला शॉर्टमध्ये राम वोंट हॅव बीन, विल नॉटला वोंट म्हटलं तरी चालतं, राम वोंट हॅव बीन ड्रायव्हिंग अ कार. हे झालं 3 वाक्य बघितले आडवी आपण नकारार्थी. आता येथील 3 वाक्य प्रश्नार्थी 3 काळांचे. इथे वाक्य येते तिसरं, राम गाडी चालवत आलेला आहे का. बघा आहे का, म्हणून आहे का म्हटल्यामुळे सहाय्यकारी क्रियापद वाक्याच्या सुरुवातीला आलेलं आहे. मग हे वाक्य कसं होईल, हॅज बीन राम
ड्रायव्हिंग अ कार असं म्हटलं तरी चालेल, किंवा हॅज बीनच्या मध्ये करता बसवला तरी परफेक्ट असं पण बरेच जण म्हणतात. हॅज राम बीन ड्रायव्हिंग अ कार दोन्हीही प्रकारचं चालतं. म्हणजे पहिला हॅज बीन घेऊन मग राम आणि मग क्रियापदाचं चौथं रूप आणि कर्म घेतलं तरी चालतं. म्हणजे हॅज बीन राम ड्रायव्हिंग अ कार पण चालेल, किंवा हॅज राम बीन ड्रायव्हिंग अ कार असं म्हटलं तरी चालेल. तसंच चालू पूर्ण भूतकाळामध्ये राम गाडी चालवत आलेला होता का? मग होता का म्हणून वाक्याची सुरुवात हॅड बीनने होईल. ते वाक्य होईल हॅड बीन राम ड्रायव्हिंग अ कार. मग हॅड आणि बीनच्या मध्ये पण राम बसवला तरी छान, आणि ते बरेच जण असं बोलतात म्हणून हॅड राम बीन ड्रायव्हिंग अ कार असं म्हटलं तरी चालतं. हॅड राम बीन ड्रायव्हिंग अ कार. त्यानंतर चालू पूर्ण भविष्य काळामध्ये इथे पण प्रश्नार्थी वाक्य होईल राम गाडी चालवत आलेला असेल का? मग असेल का म्हणून विल हॅव बीन राम ड्रायव्हिंग अ कार असा अख्खा विल हॅव बीन पहिला घेतला तरी चालतो, किंवा पहिला विल घ्यायचा, मग करता घ्यायचा राम, मग हॅव बीन म्हटलं तरी चालतं. म्हणजे विल राम हॅव बीन ड्रायव्हिंग अ कार असं म्हटलं तरी चालू शकतं. आणि मग शेवटचे 4 प्रकार जे आहेत तिन्ही काळांमधले, ते चालू पूर्ण वर्तमान काळाचा नकारार्थी प्रश्नार्थ आहे. राम गाडी चालवत आलेला नसेल का? मग नसेल का म्हणून सहाय्यकारी क्रियापद नॉटला घेऊन पहिलं येतं. म्हणजे हॅज नॉट बीन च्या ऐवजी हॅझंट बीन म्हटलं तरी चालेल. हॅझंट बीन राम ड्रायव्हिंग कार असं म्हटलं तरी चालेल, किंवा हॅझंट राम बीन ड्रायव्हिंग अ कार म्हटलं तरी दोन्हीचा अर्थ सेम आहे. सुरुवातीला अगदी अख्खं जरी घेतलं, हॅडंट बीन एकत्र घेतला तरी चालेल, किंवा हॅडंट घेऊन मग करता घ्या राम, मग परत राहिलेला भाग बीन म्हणा, मग क्रियापदाचं चौथं रूप आणि कर्म घ्या. म्हणजे हॅझंट राम बीन ड्रायव्हिंग अ कार. त्यानंतर चालू पूर्ण भूतकाळाचा चालू पूर्ण भूतकाळाचं नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य आहे राम गाडी चालवत आलेला नव्हता का? मग नव्हता का म्हणून हॅडंट बीनची सुरुवात केली तरी चालते. हॅडंट बीन राम ड्रायव्हिंग अ कार, किंवा हॅडंट राम बीन ड्रायव्हिंग अ कार दोन्हीपैकी म्हटलं तरी चालू शकतं. आणि त्यानंतर आहे नकारार्थी प्रश्नार्थी चालू पूर्ण भविष्यकाळ. राम गाडी चालवत आलेला नसेल का? मग नसेल का म्हणून विल नॉट पहिला घ्यायचा, त्याला आपण वोंट म्हणलं तरी चालतंय. म्हणजे वोंट हॅव बीन राम ड्रायव्हिंग अ कार असं म्हटलं तरी चालतं, किंवा पहिला वोंट घ्या, मग राम करता घ्या, मग राहिलेला भाग हॅव बीन म्हणा, मग क्रियापदाचं चौथं रूप आणि कर्म घ्या. म्हणजे वोंट राम हॅव बीन ड्रायव्हिंग अ कार असं म्हटलं तरी चालू शकतं. आता हा जो टेबल तुम्हाला समोर दिसतोय, एक छोटासा मी तुम्हाला टास्क देतो. इथे करता राम आहे, च्या ऐवजी आपण राम जो आहे तो करता कुठलाही बदलला, आय, वी, यू, दे, ही, शी, इट, सिंग्युलर नाउन, प्लुरल नाउन, कुणीही करता घेतला तर एक कुठला तरी निवडा, आणि छानपैकी सगळं काम संपल्यानंतर तुम्ही जेव्हा तुमच्या दैनंदिन कामामधून रिटायर होता, म्हणजे रात्री झोपायला जाण्यापूर्वी, तर झोप लागण्यापूर्वी काही असं टेन्शनची नावं विचार करण्यापेक्षा थोडासा अभ्यास करायचा, जेणेकरून डोकं पण थकतं लगेच आणि झोप येते आणि अभ्यासही होतो. कारण बरेच आपण लोक रात्री जेव्हा आपण सर्व कामातून निवृत्त होतो तेव्हा आपण काय पॉझिटिव्ह विचार करत नाही.
90% लोक हा निगेटिव्ह विचार करतात, टेन्शनचाच विचार करतात, काय होणार हे असे विचार असतात. पॉझिटिव्ह विचार फार कमी लोक करतात रात्री झोपण्यापूर्वी. मग त्यापेक्षा अभ्यास करायचा मस्तपैकी, आणि फक्त अभ्यास करता 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 कधी झोप लागेल कळणार नाही, हा एक फायदा होईल. तर मग काय करायचं, तुम्ही कुठलाही करता घ्या, आय, वी, यू, दे, ही, शी, इट. मग उदाहरण घेऊ आपण आय. मग झोपल्या झोपल्या स्वतःच्या मनात म्हणायचंय की मी गाडी चालवत आलेली आहे. मग मी म्हणजे आय. मग सहाय्यकारी क्रियापद हॅव बीन. आय हॅव बीन ड्रायव्हिंग अ कार सिन्स द मॉर्निंग. नकार घ्यायचा, मी गाडी चालवत आलेली नाही. आय हॅवंट बीन ड्रायव्हिंग अ कार सिन्स द मॉर्निंग. सकाळ नाही म्हटलं, नुसतं चालवत आले म्हटलं तरी मग सिन्सची वगैरे गरज नाही, साधं वाक्य करा. असे प्रत्येकी 4-4 अशी जर वाक्य केली तर छान अभ्यास पण होतो आणि छान झोप पण लागते. बर, काही प्रश्न आहेत का आता तुमचे, जे आत्ता मी तुम्हाला सांगितलं टेबल? तर इज देअर एनी क्वेश्चन फ्रॉम युअर साइड? तेजस्वी मॅम. ओके. बर, सगळ्या विद्यार्थ्यांची नावं घेतो. तेजस्वी मॅम, सरिता मॅम, आरती मॅम, सरोज मॅम, येस, गुणवंत सर. हा. हा हा. परफेक्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ का, म्हणजे हॅडवाला का? हो हो हो. हो, कारण आपण घेताना 3 चालू काळ, 3 पूर्ण काळ आणि 3 असं मी घेतलेलं आहे. वाटल्यास पुन्हा तुम्हाला मी 3 व्हिडिओ पाठवतो. हं. बर बर, मग मी तुम्हाला पुन्हा ते लिंक पाठवतो. बर. कुठला म्हणताय? कुठला? प्रेझेंट कंटिन्युअस. हा 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 हा. बर बर, ठीक आहे. मग मी असं करतो, 3 टेबल तुम्हाला मी पाठवतो. एक तर तिन्ही काळांचे चालू काळ, तिन्ही प्रकारचे चालू काळ, तिन्ही प्रकारचे पूर्ण काळ, तिन्ही प्रकारचे चालू पूर्ण काळ, असे 3 टेबल पुन्हा सेंड करतो ग्रुपवरती. ओके. हा. काय म्हणताय? हा हा. हम्म. हा हा हा. कालपासून सुरुवात केली मी पाठवायला. हेमा मॅडम, आवाज येतो तुम्हाला? हा, येस, म्हणजे मी कालच पाठवतो. हा 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 हा. मग तुम्ही केलं ना, मी काल पाठवलं तुम्हाला. हं, हं, हा हा. हो हो. आता मी इथून पुढं प्रत्येक वेळेस दिलेलं होमवर्कचं करेक्ट व्हर्जन तुम्हाला पाठवत जाईन मी. ओके. आता मी थोडंसं प्रश्न उत्तर, थोडा वेळ आहे आपल्याकडं. 2 मिनिटं थोडंसं प्रश्न उत्तर घेऊ बरं का आपण. 2 मिनिटं वेळ आहे आपल्याकडे. या, 1 मिनिट. हा, लेट मी शो यू. 1 मिनिट, 1 मिनिट. सो हिअर इट इज, हिअर इट इज, हिअर इट इज. येस, वी हॅव. चला, आता प्रत्येक विद्यार्थ्यांनी मला इथे उत्तर द्यायचंय. कुणी कोणी कसं द्यायचंय बघा. पहिल्यांदा इथे स्क्रीनवर दिसत आहेत तेजस्विनी मॅडम, सॉरी, तेजस्वी जाधव मॅडम. प्रत्येकाने मी नाव घेतलं की उत्तर सांगायचं बरं का. तेजस्वी जाधव मॅम, तुम्ही सांगायचंय मी इंग्रजी शिकत आहे, असं वाक्य आहे, किंवा मला थोडंसं मी मॉडिफाय करतो,
मी इंग्रजी शिकत आलेली आहे असं म्हणायचं, तर कसं म्हणाल तुम्ही? तेजस. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आता आरती मॅम बोला. कोण बोलतंय का मध्ये? नाही, ठीक आहे. आता आरती मॅम तुम्ही द्यायचं की तो पुस्तक वाचत आलेला आहे. हा, तेजस्वी मॅम काय बोलताय का? थांबा, तुमचं झालं ना, आता आरती मॅम देतील. आरती सुभागडे मॅम देतील बरं का. तो पुस्तक वाचत आलेला आहे. आरती. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. पुढचं तिसरं. ती जेवण बनवत आलेली आहे. उत्तर द्यायचे आपल्याला सरोज मॅम. जेवण बनवत आलेली आहे. सांगा मॅम. सरोज. हं? व्हेरी गुड. एवढं म्हणलं तरी चालतंय. शी हॅज बीन कुकिंग. काय हरकत नाही. आता यापुढे गुणवंत सर तुम्ही बोला आता. आम्ही क्रिकेट खेळत आलेलो आहोत. आम्ही क्रिकेट खेळत आलेलो आहोत. नसल वी हॅव बीन. हा, क्रिकेट. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आता हेमा मॅम तुम्ही सांगायचंय. ते चित्र काढत आलेले आहेत. हेमा मॅम. हेमा मॅम आहात ना तुम्ही? आवाज येतोय का? हा, बोला बोला. हेमा. ओके, व्हेरी गुड. आता वन मिनिट, वन मिनिट पत्रे गेला. हा, आता सुनंदा देशमुख मॅम तुम्ही सांगा. हा, बरोबर तुमचा हेमा मॅम बरोबर सांगितलं. आता सुनंदा देशमुख मॅम तुम्ही सांगा की मी फोनवर बोलत आलेली आहे. सुनंदा मॅम देशमुख मॅम सांगा. हा, स्पीकिंग. हा हा, स्पीकिंग. हे आहे बघा, मी फोनवर बोलत आलेली आहे. आय हॅव बीन टॉकिंग ऑन द फोन. ऑन द फोन, ऑन द कॉल, ऑन द फोन. येस, चालतंय चालतंय. काय हरकत नाही. Yes. तर जयश्री मॅम, जयश्री भालेराव मॅम तुम्ही सांगायचंय बरं का आता. आ, तो गाडी चालवत आलेला आहे. जयश्री मॅम. येस. हा. ड्रायव्हिंग ना, ड्रायव्हिंग म्हणताय ना? हा हा. ड्रॉइंग. ड्रायव्हिंग, ड्रायव्हिंग बरोबर. ओके ओके, फाईन. ओके. आता राज, राज भुजबळ तुम्ही मला उत्तर. राज. ती गाणी गात आलेली आहे. राज, इट्स युअर. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. शी हॅज बीन सिंगिंग अ सॉन्ग. व्हेरी गुड. रश्मी मॅम तुम्ही सांगायचं बरं का आता. आम्ही अभ्यास करत आलेलो आहोत. ओके, काय हरकत नाही ते. ओके ओके. अरे हा हा हा, राईट राईट राईट, चालतं. ओके. संगीता, संगीता मॅम तुम्ही सांगा. संगीता मॅम, आम्ही अभ्यास करत आलेलो आहोत. ओके. सगळी सोपी वाक्य होत्या, जमतात तुम्हाला. थोडं अवघड घेणार आहे, पण पहिली सोपी आहे. आता संयोगिता मॅम तुम्ही सांगायचं बरं का. या ठिकाणी म्हटलंय ते टीव्ही पाहत आलेले आहेत.
व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आता इथे पुढचा राऊंड आहे सुरेखा मॅम, वाडकर मॅडम. इथं आहे, मी काल इंग्रजी शिकत मी कालपासून असे बरं का, सॉरी, मी कालपासून इंग्रजी शिकत आलेली आहे. होते 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 मी कालपासून इंग्रजी शिकत आलेले होते. आता आहे ना होते. तर तुम्हाला सुरेखा मॅम हे सांगायचंय. कसं कराल? हा. व्हेरी गुड मॅम, फॅन्टॅस्टिक. आता टेक्नो एल आता नाव मला कळत नाही, टेक्नो म्हणतो का मॅम मी. आता कोणाचं त्यांनी जरा ओळखा. हे आहे, तो तो बराच वेळ पुस्तक वाचत आलेला होता. सांगा, हा नंबर कुणाचा आहे बरं? आहे टेक्नो LJ8K. नाव इथे काय आलेलं नाहीये. बरं ठीक आहे. तेजश्री कुलकर्णी मॅडम, सांगा कोणाचा आहे? हा, तेजश्री कुलकर्णी मॅम, सांगा. हा हा, सांगा. ही हा हा कोण? ओके, फाईन फाईन, काय हरकत नाही. आता विद्या वाघमारे, आम्ही क्रिकेट खेळत आलेलो होतो. आम्ही क्रिकेट खेळत आलेलो होतो. विद्या वाघमारे आहे का? येस, व्हेरी गुड. वी हॅड बीन प्लेइंग क्रिकेट. आता येस, आता ही सगळी वाक्य जी आहेत ना, ही वाक्य एकदम सोपी सोपी होती. यामध्ये सगळे हे वर्ब जे आहेत ते सोपे आहेत. शिकणे, वाचणे, बनवणे, खेळणे, काढणे, बोलणे, हे सगळे सोपी आहेत. आता आपल्याला हे बघता बघता आपण जवळपास 12 काळांचा अभ्यास संपत आलेला आहे. म्हणजे 3 साधे काळ, 3 चालू काळ, 3 पूर्ण काळ, 3 चालू पूर्ण काळ, असे 12 काळांचा अभ्यास आपण या ठिकाणी संपवतोय. पण नुसतं संपून चालणार नाही, आपल्याला वी हॅव टू प्रॅक्टिस ऑन दॅट सेंटेन्सेस. त्याच्यामुळे आता आपला सेशन जो आहे, त्यामध्ये मी तुम्हाला जे वर्ब्स आहेत, तो वर्बची एक लिस्ट देतोय. त्या लिस्टला आता आपण वाक्यांमध्ये भरणार आहोत. वेगवेगळी, थोडीशी सोपी, थोडीशी अवघड, अशी मी तुम्हाला या ठिकाणी लिस्ट देणार आहे. आणि त्याच्यावरती वाक्य निर्मिती करायची आपल्याला. तर मी तुम्हाला आता होमवर्क पाठवतोय, सेशन संपेल. मी तुम्हाला पहिल्यांदा लिस्ट पाठवतो क्रियापदांची. ती लिस्ट जवळपास 50 क्रियापदांची आहे. तर एकदा बघून घ्या. आणि त्याच्यावरती मी मिश्र वाक्य वाटवणार आहे. चालू पूर्ण वर्तमान काळ, चालू पूर्ण भूतकाळ, चालू पूर्ण भविष्यकाळ. मग होकार, नकार, प्रश्न, नकारार्थी प्रश्न कसे असतील, तर ते तुम्ही ओळखायचे आणि तुम्ही करायचंय. त्याच्यावर होमवर्क थोड्याच वेळात तुम्हाला पोहोचेल. आणि छानपैकी बनवून मला पाठवा. हो हो, लगेच. इमिडिएटली आय विल सेंड टू यू ऑल विथ 3 tables विथ फॉर्म्युलाज. बरं ठीक आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ पण पाठवतो ना, आता चालू पूर्ण वर्तमान काळाचा पण व्हिडिओ पाठवतो ना तुम्हाला. पूर्ण, हा, पूर्ण 1 तासाचा असेल. तिन्ही व्हिडिओ पाठवतो तुम्हाला मी. आणि चार्ट पण पाठवतो. ओके. हो हो हो, येस मॅम, या. सो हॅव अ नाईस टाइम. आय विल सेंड यू. हा, येस मॅम.